आता घे खाली. असं शिकवायला लागते तुला. इन्फ्लुएन्सर या शूट करा. असा टोमणे मारतो हा मला गाईज. तुम्हाला दिसत नाही, गोडी गोडी दिसतं, टोमणे मारत राहतो. आडवे व्हिडिओ उभे काढती, उभे व्हिडिओ आडवे काढती. असा धरती परत असं करते, असं करती परत असं करते. मग मला उभा करावं लागते ना. उभा काढायचा असतो ना मला. ठीक आहे, आतापासून मी तुझ्या कधी उभ्याच व्हिडिओ नाही काढणार, आडवेच काढ. काढणार. पण बंद करून काढ ना. तुला एक क्लिक करायला किती टाइम? तर मी सांगत होते गाईज, आम्ही इथे पॅकिंग करत आहोत. ही बॅग आमची एक पॅक झालेली, ह्याच्यात रिकाम आहे. ही पण अर्धीच फक्त आहे. आणि ही बॅग बघा, ओहो, सब थायलंड का फूड लेके. इथे आणि तिथे ऑलमोस्ट पूर्ण 2. हे दाखव तिकडे थोडस, इकडे नाही जास्त काही. थोडस हे थोडंफार हे बाम बीम. नशे नशे करेंगे भाई. दुसरं बघ, कोणाचं बघितलंय? हे मसाज ऑइल आहे गाईज. मसाज आम्ही तुम्हाला ना घरी गेल्यावर दाखवू सगळं काय काय आणलंय आम्ही ते. हा तेच तू कशाला काढून दाखवतोस? ठीक आहे, तर कर बंद. ते आमची ऑलमोस्ट पूर्ण बॅग भरून गेली आहे. आणि अजून आम्ही शॉपिंगला जाणार आहे आता. आज आमच्याकडे जाणार 7-Eleven. जागा नाही आता. ती जागा ना मागे, ती मोठी होते, एक्सटेंड होते. आम्ही खूप कमी खर्च केलाय गाईज. चिकन चिकट तर मी आहे, त्याला मी प्राऊडली बोलू शकते. काय त्याला चिकट राहिल्यावरच पैसे वाचतात, नाही तसं आहे उडवायला गेलं तर मग तुझे तर पहिलेच उडवले असते मी पूर्ण. यस, हा टॅग निघालेला आहे. आता नवीन टॅग लागणार आहे आपल्या बॅगला. आणि आज बस आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळातच. चेकआउट आहे आमचं. बघा हा बघा. आता मी काय म्हटलं, मी रेडी आहे पूर्ण. मलाच म्हणतो सांग हे जरा ही बॅग ठेवून द्या. मग आता हे मी ठेवायचं राहील, ती तर राहू दे ना वरती. चलो भाई, आज आपला लास्ट दिवस आहे फुकेत क्राबीचा. आणि आमची ट्रिप इथे संपत आलेली आहे. आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत बॅक टू इंडिया. पुणे, बॅक टू इंडिया. इंडिया आणि मग इंडियाला जाणार, मग मुंबईहून पुणे, चुक 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 मध्ये. आणि आता आपण चाललो आहोत ब्रेकफास्ट करायला. आपला शेवटचा फुकटचा ब्रेकफास्ट आरामात करायचा आहे आज. म्हणून कॅब वाल्याला म्हणलं तू भाई तू 12 वाजता ये, 11चं चेकआउट आहे, तू 12 वाजता ये, आम्हाला खाऊ दे, हागू दे, पुरी मजा करू दे. समजलं? चला आपण जाऊया आता ब्रेकफास्ट करायला. चला ब्रेकफास्ट टाइम. ॲज युजल ड्रॅगन फ्रूट आहे आणि वॉटरमेलन, ब्रेड आहेत, सॅलेड्स आहेत आणि 1 डबल एग ऑमलेट विथ ऑल व्हेजीस. स्ट्यू व्हेजिटेबल्स, दिस इज सूप. कुठला सूप आहे? व्हेजिटेबल्स, स्ट्यू व्हेजिटेबल. आजचा ब्रेकफास्ट काही समजत नाही आहे काय. आणि इथे नूडल्स. इथे काहीतरी होतं, हे संपलेलं आहे. लेट झाला आपल्याला यायला. चला आपले प्लेट भरून घेऊया. चलो बताओ नेहा, आजच्या ना ब्रेकफास्टमध्ये काय काय आपल्या प्लेटमध्ये? फ्रूट्स आहे, थोडं सॅलेड आहे. फ्रूट्स आहे. आज नवीन नेहाने सॅलेड घेतलेला आहे. नूडल्स आहे, 2 टाईपचे नूडल्स आहेत, येल्लो नूडल्स आणि हे कुठले तरी नूडल्स. काय माहिती कोणते येल्लो आहे? दोन्ही येल्लोच आहे. आणि डबल एग ऑमलेट, 2 ब्रेड टोस्ट विथ बटर अँड जॅम आणि 1 डोनट. आज डोनट खाल्ला का घ्या? बघू खाऊन. हो, चलो शुरू करते हैं. मस्त घे. ऑमलेट खातो.
हातावर सॅलेड का? लेट मी ट्राय ऑमलेट. खूपच मोठं मोठं येतं. फोर्क नाही खा. फोर्क नाही खा. मस्त सॉस आहे. छान आहे. लहानपणी खूप वेळा असं व्हायचं नाही का की टी व्हीवरती भरपूर साऱ्या ॲड यायच्या आणि भरपूर सारे प्रोडक्ट्स असायचे जे आपण लहानपणी नाही खाऊ शकत. त्यातला एक प्रोडक्ट होता जो लहानपणी खाल्ला आहे पण खूपच दुर्मिळ, म्हणजे कधीतरी एखाद्या वेळेस काहीतरी वेगळं म्हणून हा प्रोडक्ट खाल्लेला आहे. म्हणजे हा फूड आपण खाल्लेला आहे तो आहे चॉकोज. दूध आणि चॉकोज. लहानपणी याची म्हणजे खूप वेळा असं व्हायचं नाही की खायची खूप इच्छा व्हायची पण कधी खायलाच भेटलं नाही, आणलं नाही कधीच. असं नाही की पैसे नव्हते वगैरे, काय माहिती, पण आता लहानपणीचं तेवढं आठवत नाही, पण खाल्ले नाही आपण. आता ती लहानपणीची इच्छा अशी हॉटेल्समध्ये वगैरे आलं की मग पूर्ण करावं वाटते, म्हणून आज आपण घेतलेला आहे चॉकलेटी चॉकोज अँड मिल्क. चलो एंजॉय करते हैं. लेट मी हॅव वन बाईट. बढिया, मज्जा. अशा प्रकारे आपल्या ट्रिपचा शेवट सुरू झालेला आहे आणि आपण आता चाललो आहोत एअरपोर्टला. कॅबमध्ये बसलेलो आहोत आणि निघालो आहोत एअरपोर्टला. अर्ध्या घंट्यातच आपण पोहोचू एअरपोर्टला. मग तिथे आराम करू थोडा वेळ, कारण आपली जी फ्लाईट आहे ती आहे 4:45ची, म्हणजे 4:50 जवळपास, म्हणजे 5 वाजताची आहे. आणि आपल्याला ती इंडियन टायमिंगनुसार इंडियामध्ये मुंबईला 8 वाजता पोहोचणार आहे. तर बघूयात एअरपोर्टला किती वाजता पोहोचतो, तिथे काय काय करतो. तर चलो बाय बाय. तोपर्यंत आम्ही ही 7-Elevenची ड्रिंक एन्जॉय करतो. पोहोचलो आहे फुकेत इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि आता आपण जात आहोत आपल्या बोर्डिंगसाठी. आहे मोठंच आहे, क्राबीपेक्षा तर मोठं आहे. आम्ही इथे आलो होतो पण इथे अजून स्टार्टच झालेलं नाही आहे बोर्डिंगचं प्रोसेस. सो आता परत अर्ध्या तासाने आम्हाला यायचं आहे. आम्ही फार लवकर आलेलो आहे. सो लेट्स एक्सप्लोर अ लिटल बिट ऑफ द एअरपोर्ट स्टफ. बघूयात काही घ्यायचं आहे का आपल्याला. काही बात आहेत आपल्याकडे अजून. असं एअरपोर्टचं खूप सारी पार्किंग आहे. तिकडे ते डोमेस्टिक आहे ॲक्च्युली एअरपोर्ट. डोमेस्टिक एअरपोर्ट आहे फुकेतचं आणि आपण जिथे आहोत हे इंटरनॅशनल आहे. 3 घंटे आधी म्हणजे आपलं 4:45ला आहे ना आपली. 1:45ला ओपन होईल. किती वाजता? 1. 3 घंटे आधी का 2 घंटे आधी तर बंद करते ते रे. इथलं काही वेगळं असेल ते. मुंबई एअरपोर्टचं बोलतोय आपण. साधं असते. चल बसल्यात जागा बघू. चल चलो गाईज. लंचचा टाईम झालेला आहे आपला, त्यामुळे आता आपण लंच करूया 7-Elevenचा. काय काय आणलंय श्री? नेहाज स्पेशल, नेहाज फेवरेट स्पिनॅच सँडविच. त्याच्यानंतर मी आणलेलं आहे काय म्हणतात, चीजवालं ते हे का? चीज मॅक्रोनी. Oh wow, I wanted to try this one. And this is rice. Wow, rice. Stir fried chicken and basil with rice. Nice, nice. Try करूया. Yes. अरे बापरे, Wow. खूप गरम करून देतात ते. Wow.
ते पण काढ. खूप गरम आहे. आणि सँडविच ओके. वा, चलो टेस्ट करते हैं. एवढं सगळं बघूनच भूक लागून जाते. मिल बघा, मिल आमचा. व्हॉट शुड आय ट्राय फर्स्ट? नाही, चीज. चीज मॅक्रोनी. हातात घे. यार एकदम असं गरम करून देतात ना की असं वाटतं की आता फ्रेश बनवलेलं आहे. बघा. चीजी टेस्ट आहे, बाकी टेस्ट खूप कमी आहे. म्हणजे आपल्याला थोडं याच्यामध्ये चिली फ्लेक्स ओरिगेनो वगैरे टाकलं ना मग छान झालं. लेट मी ट्राय. आपण ट्राय करूया राईस. हा आहे चिकन स्टर फ्राय बेसिल राईस. वा, हे असं सुविधा आहे म्हणजे पूर्ण तुमचा बाउल तयार होतो आणि पोटही भरतं, लंचही होतो. फ्रेशही राहतं. 7-11 तू कमाल आहेस यार. आमच्या इंडियामध्ये हे लवकर आहे पण थोडं जास्त आउटलेट्स. चांगलं आहे वाटतं श्रीच्या एक्सप्रेशनवरून. पोट भरेल. पोट भरण्यासाठी एकदम बेस्ट आहे, बेस्ट. आणि इंडियन लोकांसाठी तर खरंच चांगलं आहे. राईस वगैरे खाऊन नाही का आपल्या सवय असते, त्यामुळे बढिया होतं. सँडविच पण ट्राय करा आता. तसं आम्ही हे खूपदा खाल्लं आहे आतापर्यंत. आम्हाला याची टेस्ट. आपला तिसरा नाही तर चौथा असेल मला. हो, पण व्हिडिओ नाही काढला होता आम्ही. सँडविच आम्ही भरपूर खाल्लेली. हा सँडविच तुम्ही पण मस्ट ट्राय आहे. तुम्ही जर आले 7-11ला गेले तर हा स्पिनॅच चीज सँडविच आहे. असा दिसतो. टेस्टी आहे. मला तर खूपच जास्त आवडलेला आहे. बोर्डिंगची लाईन सुरू झालेली आहे. सगळे इंडियन्स लाईनला लागलेले आहेत. जे बी फिरायला आले होते. आणि इकडे F8 to F12 मध्ये आपलं चेक इन आहे. F8 प्रायोरिटी चेक इन आहे, बाकीचे 2 नॉर्मल चेक इन आहेत. आत्ता आपलं बोर्डिंग वगैरे सगळं काय म्हणतात तर इमिग्रेशन प्रोसेस झालेली आहे सगळी. आणि आपला 15 नंबरच आहे, मागेच आहे. अजून टाईम आहे फ्लाईटला, त्यामुळे आपण सध्या इथं आराम करतो आहे. आत्ता ड्युटी फ्री वगैरेच्या सगळ्या गोष्टी आम्ही बघून आलो आहे. पण इंडियामध्ये जी ड्युटी फ्री आहे आणि इथे जे आहे याच्यामध्ये फरक पडतो आहे. इथे थोड्याशा गोष्टी महाग आहेत, जसं की लिकर्स आहेत किंवा परफ्युम्स आहेत. या सगळ्या गोष्टीचे प्राईज ज्या आम्ही इंडियामध्ये पाहिल्या होत्या आत्ता येताना टर्मिनल 2वर, तिथे थोडंसं महाग होतं. तिथे थोडंसं स्वस्त होतं, इथे थोडंसं महाग आहे. त्यामुळे जाताना आपण तिकडूनच घेऊया. आणि सध्या आम्ही इथे आराम करतो आहे. अजून 1 घंटा जवळपास आहे आपल्याला निघायला. त्यानंतर आपण जाणार आहोत फ्लाईटमध्ये आणि 4 घंट्यानंतर आपण पोचणार आहोत. ही थोडी जास्त आहे, 4 घंटे 50 मिनटं होती. 5 घंट्यानं जवळपास आपण पोचणार आहोत इंडियामध्ये. बघूयात आता किती टाईम लागतो, काय लागतो. चलो बाय. येतो आम्ही आज रात्री. तुला काय आणू खायला? चॉकलेट आणू? चॉकलेट आले पपले खातो. आज येतो आम्ही. खूपशा आता काय आणलं मम्मानी. चॉकलेट आणले. चॉकलेट पूर्ण बॅग भरून आणलं. बॅग भरून काय आणलं माहिती का? श्रीपाद पप्पा. पाय खाऊ नये. अरे पाय नाही खाऊ. बोल. तर आत्ताच आम्ही ओजूला कॉल केला होता आणि म्हणजे व्हिडिओ कॉलवर बोललो तिच्यासोबत. एवढे दिवस आम्ही तिला बिलकुलही चेहरा वगैरे दाखवला नव्हता, कारण आम्हाला असं वाटतं मग तिला आठवण आली आणि तिने मग रडायला सुरू केलं. तर मग आम्ही तर तिथे नाही आहे, काय करणार. म्हणून तिला
नाही आम्ही व्हिडिओ कॉल केला होता. पण आज तिने बघितलं तर ती म्हणत होती पप्पा आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हणत होती. म्हणजे असं आहे की त्यांना नाही दिसले तर ठीक आहे, पण मग रात्री शेवटी आठवण येतेच नाही का, कारण झोपायला मग आमच्या सोबतच असते. पप्पाकडे येते, माझ्याकडे जाते, हिच्याकडे जाते, त्यामुळे मग आठवण तर येणारच शेवटी. ठीक आहे, नेक्स्ट फ्लाईटमध्ये तिला बसू. कारण हे आमची फर्स्ट टाइमच होतं, फर्स्ट टाइम इंटरनॅशनल होतं. आम्हालाच माहिती नव्हतं काय प्रोसेस असते, फिगर आउट करायला आम्हालाच. त्यात परत असं नसतं की सामान सांभाळा का ओजस्वीला सांभाळा, कारण ओजस्वी कसे तुम्हाला माहिती आहे किती धिंगाणा करते, त्यामुळे आम्ही तिला नाही शकलो. आता नेक्स्ट फ्लाईटमध्ये किंवा आमच्या नेक्स्ट जी पण ट्रिप असणार आहे त्या ट्रिपमध्ये तुम्हाला ओजस्वी दिसेल नक्कीच. ह्या ट्रिपवर पण भरपूर छोटे छोटे बेबीज होते आणि त्या प्रत्येक टायमिंगला मी श्रीला म्हणत होते की श्री मला ओजूची आठवण येते, श्री मला ओजूची आठवण येते, आपण का बरं नाही आणत आहे ओजूला. असं खूपदा वाटलं मला, पण ठीक आहे, नेक्स्ट ट्रिप्सला. काय झालं? हां ते नको हे नको. काय झालं? काय चाललं आत्ता जस्ट आम्ही ओजस्वीला कॉलवर बोललो आहे, व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉलवर, आणि तिच्याबद्दल थोडंसं जस्ट आत्ता आम्ही ब्लॉगमध्ये बोललो. आणि नेहाला जरा जास्तच आठवण आलेली आहे आणि ती थोडीशी इमोशनल झालेली आहे. शेवटी आई आहे. लवकरच आज आम्ही रात्री जाणार आहे आणि मग मस्त ओजस्वीला पप्पी देऊ. छान रडू नको. चलो, फ्लाईटमध्ये बसायची वेळ झालेली आहे. वापस जायची वेळ झालेली आहे. मराठी ब्लॉग मला येते येते. मराठी येते. वेलकम टू आवर ब्लॉग. यस आमच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. अरे धन्यवाद. चला, आकाशा आपली प्लेन. चला मॅडम, फायनल कॉल. कुठला प्लेन आहे हे? इकडे प्लेन लागलेलं आहे आपलं ऑलरेडी. हा ये या मॅडम. आइए पधारिये सासू माताजी, आइए पधारिये सासू माताजी. हे आहे आपलं प्लेन. जे विंडो दिसत आहे, विंडोच्या नंतरचं दुसरं सीट आहे आपलं. इकडे चालले सगळे कार्गो, सगळ्यांच्या बॅग्स वगैरे ऑलरेडी लागलेल्या आहेत. ॲटलिस्ट इंडिगोपेक्षा तर चांगल्या सीट्स आहेत ॲक्च्युली रे. चला, फ्लाईटमध्ये आपण बसलेलो आहे आणि त्या दिवशीच्या इंडिगोच्या फ्लाईटपेक्षा खूप बढिया फ्लाईट आहे ॲक्च्युली. इंटिरियर वगैरे खूप चांगलं आहे, प्लस सीट्स तुम्ही बघा. त्या दिवशीचे सीट्स जर का तुम्ही बघितले असतील ना, एवढे छान नव्हते ते. एकदमच गरिबीचे सीट्स होते. असं वाटत होतं नाही का की जुन्या पुराण्या जे बसेस होते नाही का, त्याच्या सीट्स असतात तशा सीट्स होत्या. त्याच्या सीट्स तुम्ही बघा, चांगल्या आहेत, बढिया आहे एकदम मस्त. आणि विंडो सीटवर बसलेली आहे नेहा आटे. आज उजेड आहे बाहेर, आपण 4 वाजता निघलो आहे, त्यामुळे खूप छान छान व्ह्यूज दिसतील. ते सगळे व्ह्यूजची मजा आणि हा आटे घेणार आहे आणि मी पण घेणार आहे. हो, प्रिंजल्स खाणार आहे आज आपण. प्रिंजल्स. लाईट चालू झालेली आहे. ठीक आहे, उडू देऊ, उडल्यानंतर दाखवू. चला, फ्लाईट निघालेली आहे आणि ट्रॅकवरती पण आलेली आहे. बाहेर आलो, खिडकी खोल, बाहेर आलं. खिडकी खूपच घाण आहे. खिडक्या चांगल्या नसतात, काय तूत काऊन नाही रे?
गच्छा कामा करते एक माणूस ठेवायचं पुसायला बिसायला तर अरे बास मला कसा टाकलत नाही तू उडून किती वेळ झाला ट्रॅकवरच चालला बोलला का चालत नेणार आहे उडवणं बा उडवायचे पैसे दिले तुला जाऊ दे तुला चालत जाईल तुला आवडते ना. हे बघा इथे टेकऑफला एक विमान ऑलरेडी आहे आणि त्याच्या मागं मग आपण घेणार आहे. आता ते टेकऑफ घेईल आणि लयच भंगार काच भेटलाय बरोबर काहीच व्ह्यू येणार नाही. अरे अरे काय व्ह्यू येणार. याचे पैसे नव्हते दिले आम्हाला. हे बघा हे विमान निघालेलं आहे आता एकदम स्पीडमध्ये. आता आपण त्याला बघूया टेक ऑफ करताना. ये उडा तुम्हाला काही दिसणार आहे बेबी बंद करायला का उडा उडा. हो फुल स्पीडमध्ये निघालेला आहे. अरे काहीच बंगाल क्लिअर दिसणार काही. निघाला उडाला नाही ना. फायनली आपण उडालो. बाय फुकेट. किती सुंदर ढग आहे. वरती बघ वरती. खरंच काच खूपच खराब आहे त्याच्यामुळे व्ह्यू काहीच दिसणार नाही आहे तुम्हाला. त्यामुळे खूपच सुंदर सनसेट आपल्याला इथून दिसत आहे. थोड्याच वेळात सगळा अंधार होऊन जाईल. लईच खराब काच आहे यार. एअरपोर्टवर आपण जस्ट आता पोहोचलेलो आहे. लँड झाला आहे ऑलरेडी आणि आपण उतरायच्या ह्याच्यावरच जस्ट आता आलेलोच आहे बघा. आणि थोडी गडबड आहे त्यामुळे आता डायरेक्ट बाहेर जाऊनच मी तुम्हाला बोलतो. बाय बाय. चलो उतरलेलो आहे आपण एअरपोर्टला आणि बसमध्ये जायचं आहे पण इथं बस फुल झालेली आहे. बसमध्ये बसलेले आहेत. खाली घे. जस्ट बसमध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि अजून इथून आपल्याला माहिती नाही आता कुठून येतील तिथं आतमध्ये. त्यानंतर मग इमिग्रेशन आहे, मग बस, मग बॅग घ्यायची आहे, मग जायचं आहे. फुल गडबड चालू असणार आहे आता. गडबड आहे. श्रीचा प्लॅन काही वेगळा होता. शॉपिंग वॉपिंग हे ते होईल असं वाटतं तर पण खूप गडबड आहे. मला नाही वाटत की एवढ्या गडबडीमध्ये आपण शॉपिंगचा प्लॅन करायला पाहिजे. ठीक आहे लेट्स सी. चला बॅग झालेले आहेत. येऊ दे. चला बॅग्स पण भेटलेले आहेत. आता आपण निघूया. काय आपल्याला काही दारू घ्यायची होती पण दारू काय भेटलेली नाही आहे. डिस्काउंट म्हणता लय महाग दिले त्यांनी. एक्झिट तिकडे नाही ते तिकडे समोर आहे. मला वाटतं तू हे बघायला चालली काय. बाय टू गेट वन ऑफर है और Blue ये वाले Watch. सेक्शन में से आप 2 लेते हो तो 10% ऑफ.
फुल फास्टमध्ये काम चालू आहे. बाय वन गेट वन फ्री मध्ये मिळतात. अरे पण कुठली घेऊ बाय वन गेट वन मध्ये? कोणती बी घेणार 100 आप प्राइस में कर सकते हो. लोएस्ट प्राइस फ्री होगा. लोवेस्ट प्राइस फ्री. इसका क्या प्राइस है? 299 269 2090. हे काय आहे विस्की. 2 खंबे घेतले मोठे मोठे जे आपल्या बजेटमध्ये होते ते. कारण काय होतं ना की ज्या प्राईस आपण बाहेर बघितल्या ना त्या सेम प्राईसमध्ये इकडे भेटतोय म्हणजे ड्युटी फ्रीमध्ये. मग काय फायदा आहे घेऊन नाही का दाखव. खर्च करून. बॅग दाखव. खुश झाला खुश पोरगा. एवढा अपसेट तोंड करून चालला होताच. म्हटलं चल बाबा पटपट कपडे घेऊन घेऊ आणि जाऊ. येस चलो. लग्नाच्या भारात सुटकेसच विसरलो. हे फक्त घेऊन आलो आणि सुटकेस विसरलो. बाप रे बाप. मला तर फक्त टेन्शन याचं आहे की आम्ही इथून रेल्वे स्टेशनला पोहोचलो पाहिजे वेळेमध्ये. कारण मुंबईला ट्रॅफिक खतरनाक आहे ना. आता आम्हाला कॅब करून जावं लागणार आहे. आला 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 या पळत या. आनंद काही मावून नाही राहिला. दादा म्हणलं याचा बड्डे. चला 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 चला. किती वाजले? 10:24 झालेले आहेत. कसं पळत 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 आलो. आपली गाडी नाही आज असं वाटलं होतं की मी टायमिंग बघितलं होतं ना मी. मला माहीत होतं मिस होणार नाही आहे आणि पोहोचलो. बरं झालं जस्ट पोहोचलेलो आहे. वरच्या दोन्ही सीट आमच्या आहेत 27-30 आणि आता काहीतरी भूक लागली म्हणून सब प्रॅक्टिस. खायचं मन नाही आज आहे. खाऊन घे गरम गरम समोसा, कच्ची मिरची आणि 2 पॅटीस आणलेले आहेत. फायनली आपण पोहोचलेलो आहोत पुण्यामध्ये आणि ऑटो वगैरे बुक केला आहे ना. आता चाललो आहे आपण घरी. अजून कमीत कमी 20-25 मिनटं लागतील आणि आपण घरी पोहोचू. फुल झोप आलेली आहे. चला भेटूया घरी. पोहोचलो घरी सुखरूप. धन्यवाद देवा मला सुखरूप घरी पोहोचल्याबद्दल. आमची ट्रिप खूप चांगल्या पद्धतीने पूर्णपणे यशस्वी केल्याबद्दल खरंच धन्यवाद. खूप छान होती ट्रिप आणि आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. आता भेटूयात उद्या सकाळी. ओजस्वीची रिॲक्शन घेऊया आणि मग आपला ब्लॉग क्लोज करूया. बाय बाय. आय लव्ह यू. Yeah. I love you. कुठे गेलतो आम्ही? आम्ही कुठे गेलतो? मक्काने खातीस? I love you. हे कोण आहे? तिथं कोण आहे? बघ मम्मीला पप्पी दे. दे बनी खाली उतर. बनी खाली तुझ्या आंघोळ करायची. आंघोळ मामा. सुटलो आम्ही. खाली बनी बेटा. खराब झाले तुझे पाय. तुला पण भेटायचं. आपण रात्रीच भेटलो. अगं बाई एवढं तर मला हग्गी नाही केली तुझं.
missed you, Lala. I missed you. You missed me? तुला आमची आठवण आली पिल्लू? चला आता आम्ही आमच्या ओजेसोबत थोडासा टाइम स्पेंड करतो आणि हा ब्लॉग आपण आता इथे संपवणार आहे. याच गोष्टीसाठी मी हा ब्लॉग ठेवला होता. हा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपला हा थायलंड ब्लॉग इथे संपलेला आहे. जे पण ट्रिप झाल्या होत्या त्या सगळ्या आपण दाखवलेल्या आहेत. काय मामा मम्मी आहे. अगं बाई प्रेम काही संपना बाई, प्रेम काही संपना. चला मी बी घेतो थोडंसं. बाय 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 बाय.